लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या वतीने करण्यात आला गुणवंतांचा गुणगौरव. नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे लसाकम अर्थात लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला. या गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्यात मान्यवर मंडळींनी उपस्थित बांधवांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा नीट, जेईई, मेडिकल, इंजिनिअरिंग, 10वी-12वी व विविध शासकीय कार्यालयात रुजू झालेले कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लसाकमच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले. आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार नांदेड शाखेच्या वतीने करण्यात आलेला आहे. यामध्ये आमचे सन्माननीय आमदार अमितजी गोरके साहेब आणि सन्माननीय आमदार माननीय नामदेवजी ससाने यांनी जे बार्टी असेल किंवा अवकड आरक्षण असेल याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये प्रश्न उचलून समाजाला न्याय दिलेला आहे. आणि जे काय अवकड आरक्षण आहे याच्या संदर्भामध्ये जे लढा आहे हा लढण्यासाठी लसाकम ही संघटना संबंध महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि आम्ही काम करू, लढू. आम्ही लसाकम म्हणून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठी संबंध महाराष्ट्रामधून आम्ही माननीय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना आम्ही निवेदन देऊ आणि महाराष्ट्रातील आमदारांनी सभागृहामध्ये भारतरत्न मिळावा म्हणून त्याच्या पद्धतीनं अनेक पत्र आणि ठरावही झालेला आहे. त्याच्यामुळं आमचा प्रयत्न आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे. यासाठी आम्ही संघर्ष करू, लढू, आंदोलन करू. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्तांचा सत्कार आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला काही विचाराचं जागरण झालं पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. त्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला. त्या कार्यक्रमाला आमदार नामदेवजी ससाने साहेब, अमितजी गोरके साहेब, आमच्या राज्याचे लसाकमचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक संजय गायकवाड सर, महासचिव आदरणीय आमचे गुणवंतजी काळे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भगवानजी वाघमारे सर, प्राध्यापक डॉक्टर दयारामजी मस्के सर, जे विचारवंत आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, आणि आमची सर्व जिल्ह्याची लसाकमची टीम आणि राज्यातील बरेच आमचे पदाधिकारी लसाकमचे या सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. चांगल्या पद्धतीचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचा सत्कार सोहळा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं 3 ठराव घेण्यात आले. डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे, अबकडचं आरक्षण झालं पाहिजे, मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं नाव मिळालं पाहिजे हा ठराव घेण्यात आला. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठामध्ये आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू झाले पाहिजे. या प्रमुख मागण्यांचा या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं नोंद घेऊन ठराव घेण्यात आलेला आहे. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राभर आम्ही लसाकमच्या माध्यमातून संपूर्ण चळवळ यशस्वी राबवून पाठपुरावा यासाठी आम्ही शासनाकडे करणार आहोत. निश्चितपणे शासनाने या बाबीची नोंद घ्यावी आणि सर्व आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, माझं नाव श्रावणी रामराव वरवटकर आणि इथे आज माझा सत्कार झाला लसाकमतर्फे आणि माझं ॲग्री बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स झालेलं आणि मी सर्व लसाकमाच्या टीमला माझा खूप खूप आभार. आणि त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि इथपर्यंत जोडून दिलं. हा जो गॅप त्यांनी कन्वर्ट केला त्यासाठी मी खूप खूप त्यांचा आभार मानते. माझं नाव राज शिवाजीराव सूर्यवंशी, मी संशोधक विद्यार्थी आहे आणि बार्टी BNRF 2021 फेलोशिप अवॉर्ड विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याचं प्रतिनिधी म्हणून लसाकम हे महाराष्ट्रातलं नावाजलेलं संघटन आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आज मी पण चळवळीत काम करतो. गेल्या 10 वर्षापासून लसाकमचं काम मी प्रत्यक्ष बघतोय. त्यांनी समाजातील तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवून विद्यार्थ्याचं सगळ्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत, जे यशस्वी गाठले आहेत, त्यांचा सन्मान करून एक समाजात एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम लसाकम करते. आज विविध क्षेत्रातले मान्यवर विद्यार्थी, संशोधक, आज PhDचे त्या SRT विद्यापीठ अंतर्गत सांगायचं म्हणल्यानंतर आज जवळपास 21 आणि 22चे PhDला लागलेले 25 विद्यार्थी आहेत. त्या 25 पैकी काही जण आंदोलनात अडकल्यामुळे त्या येऊ शकले नाही, पण 10 विद्यार्थी इथे उपस्थित होते. त्यांचा यथोचित सन्मान केला. इंजिनियर असतील, MBBS असतील, नीट असतील, हे लसाकमचं काम स्तुत्य आहे. एक दिशा देणार ना समाजाला एज्युकेशन क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात
एक परिवर्तनाची दिशा देणारा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे मी विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून लसकम परिवाराचं आभार मानतो.